हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. मी आहे सुप्रिया रोकडे. मी ज्वेलरी डिझायनर आहे. माझी वेबसाईट आहे, वेबसाईटचं नाव आहे yesrijewel.com. आज मी याच्यासाठी आलेली आहे ज्यांना फ्लावर ज्वेलरी करताना फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर मी आज काही टिप्स देणार आहे. ती टिप्स तुम्ही फॉलो केलात तर तुमचा फिनिशिंग ज्वेलरीची खूप छान येईल. ओके, टाईम वेस्ट नाही करत असला मी दाखवते तुम्हाला. टिप नंबर 1, फ्लावर ज्वेलरी बनवताना कधी पण तुम्ही असे पॅचेस बनवून ठेवा. असे फ्लावर बनवून ठेवा म्हणजे पुढचं काम तुम्हाला सोपं जाईल आणि टाईम पण कमी लागेल. मी आज चोकर बनवणार आहे, त्याच्यासाठी हे मी बनवून ठेवलेली आहेत. टिप नंबर 2, तुम्ही ज्यावेळेस चोकरची पट्टी बनवाल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती पहिला सगळं अटॅच करून घ्या. म्हणजे पाठीमागची दोरी, तुम्हाला जर लोरियरची अशी माळ करायची असेल तर ते माळ. ओके, तर ती माळ कशी जॉईंट करायची मी ते आता सांगते तुम्हाला. या पट्टीला आपण लोरियरची माळ लावून घेऊया. सगळ्यात आधी हॉट ग्लूने चिटकून घेऊयात. तुमच्या अंदाजे तुम्ही तिचं अंतर करू शकता. असे मी 2 एकाखाली एक अशी लावून घेतले आहेत. असंच मी पूर्ण साखळीला लावून घेते. अशा प्रकारे मी सगळं लावून घेतलं आहे, सगळं लोरियल. याच्यावरती आता आपण हे पॅचेस जे केले होते ते लावूयात. असे हे आपण असं आता एक एक करून जॉईन करून घेऊयात. सगळ्यात आधी असं खाली ग्लू लावून घेऊयात आणि प्रेस करूयात. जेवढं जवळ लावसाल तेवढं ते भरीव वाटेल. थोडंसं प्रेस करायचं. इथे अशी जागा मोकळी आहे, तर तिथे आपण असे हे 2 येलो कलरचे फ्लावर लावूयात. लुक खूप छान आहे त्याच्याने. हे 2 डॉट लावले. असे 2 फ्लावर. तसंच आपण इकडे पण करूयात. एंड आहे एकदम. अशा प्रकारे ह्याचा लुक खूप छान आला आहे. मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे फ्रंट लुक. तुम्ही बघू शकता आपण लावलेली हे आताची लोरियल आहेत. फिनिशिंग कशी आली आहे बघा. हे आहे पूर्ण लुक.
अशा नसणाऱ्या टिप्ससाठी ट्रिक्ससाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.